नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे की आपल्या पुसद शहरासह तालुक्याला जणू अपघाताचे ग्रहणच लागलेले आहे। रोज कोणत्या ना कोणत्या घटना आपल्याला बघाव्यास मिळत आहे आणि ही खूप धक्कादायक बाब आहे। यावर उपाययोजना होणे हे तेवढेच महत्त्वाचे, परंतु त्यावर शासनामार्फत कोणती उपाययोजना होताना आपणास दिसत नाही। आज दिनांक 31 मे 2025 रोजीच्या दुपारी अंदाजे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास पुसद उमरखेड रोडवरील जे हर्षीच्या समोरचा भाग आहे गौळजवळ एका चारचाकी ट्रकचा, मालवाहू ट्रकचा आणि जे दुचाकी आहे R15 वाहनाचा भीषण असा अपघात झाला असल्याची घटनेची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये जे दोन्ही दुचाकीवर इसम होते ते खूप गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि काहीच वेळापूर्वी अशी ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे की त्यापैकी एक व्यक्ती हा मरण पावलेला आहे। आपण याची पुष्टी अद्याप करत नाही। आता घटना घडली अशी आज दिनांक 31 मे 2025 रोजीच्या दुपारी अंदाजे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक MH29 CE 9144 ज्याच्या मागच्या बाजूला जे नंबर प्लेटवर आहे आदिवासी असे नाव लिहून आहे। आता हे वाहन आणि एक मालवाहू ट्रक टिप्पर आपण ज्याला म्हणतो, आता त्याचा नंबर स्पष्टरित्या आलेला नाही, परंतु MH38D अशा प्रकारचं काहीतरी त्यावर दिसत आहे। आता या वाहनांचा समोरासमोर असा भीषण अपघात झाला हर्षी समोरील जे गौळ आहे त्या ठिकाणी। आता जे दुचाकी आहे आणि जे मालवाहू ट्रक आहे हे कोणत्या दिशेने येत होते आणि कोणत्या दिशेने जात होते हे अद्यापर्यंत आपल्याला माहिती मिळालेली नाही। परंतु जेव्हा अपघात घडला त्यावेळी जे दुचाकी आहे R15 आहे, हे जे मालवाहू टिप्पर आहे, मालवाहू ट्रक आहे, त्याच्या अगदी समोरासमोर समोरच्या चाकाखाली आली आणि याच मध्ये जे अपघात झाला, जे दुचाकीवरील दोन व्यक्ती होते, आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर दोघांनाही जबर असा मार लागला आणि पूर्ण रस्त्यावर रक्त साचले। आता त्याचेही काही फोटो व्हिडिओ आपल्याला आलेले आहे। आता घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना मिळताच त्यांनी तात्काळ जे गंभीर जखमी व्यक्ती आहे यांना तात्काळ पुसद येथे पाठवले असल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु ते खासगीमध्ये पाठवले किंवा इतर ठिकाणी पाठवले याचीही पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही। परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेले पुसद शहराच्या तालुक्यामधले जे अपघात आहे याचे जे चित्र आहे, ज्याचे जे दृश्य आहे हे खूप भयावह होत चाललेले आहे। यावर अंकुश लागणे तेवढेच महत्त्वाचे आहे। लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।